पुण्यात आजोबाकडूनच 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार. मुलीची आई मजुरी करत असल्यामुळे आजोबाकडे ठेवलं होतं. नराधमाला बेड्या. मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ. तातडीनं विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा लागू करा. वर्षा गायकवाडांसह रोहित पवारांची सरकारकडे मागणी. गायकवाडांचं राज्यपालांना पत्र. पुण्याच्या भोरमधील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील घटनास्थळी पोलिसांकडून तपास. आरोपी भीमराव कांबळेला सोबत नेऊन चौकशी. गावकऱ्यांच्या आक्रोशामुळे मध्यरात्री आरोपीला घटनास्थळी नेलं. जालन्यामध्ये लव्ह जिहादचा प्रकार समोर. तरुणीवरती वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव. भोकरदनच्या वालसावंगी गावातील प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरनं पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीत हुंड्यासाठी पतीकडनं पत्नीवरती चाकू हल्ला. प्लॉट खरेदीसाठी माहेराहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत छळ. हल्ल्यामध्ये हिना खान पठाण जखमी. पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार. संध्याकाळी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार. दिल्ली दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. राज्यातील अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीची. राज्य सरकारच्या निर्णयाला मराठी अभ्यास केंद्राचा विरोध. तर सरकारी अधिकाऱ्यांची होणारी हिंदी भाषा परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावरती प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे पत्र. उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा. लातूरचा धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर. वाहनांची पंपांवरती गर्दी. नागपुरात मात्र इंधन साठा संपला. कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर. चांदीसाठी प्रति किलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार.